Hello everyone. So here is the another example of inverse Laplace transform. This is asked in supplementary 2023. So given equation लिहून घ्या, which is in the form of y triple dash of t plus 2y double dash of t minus y dash of t minus 2y of t is equal to 0. And given conditions check करा, directly दिलेल्या नाही आहेत. y is equal to 1 at t is equal to 0. जनरली आपण त्या कंडिशन्स घेताना कसं घेतो तर y of t is equal to समथिंग व्हॅल्यू असते. सो इथं कसं येणार आहे मग ते y of 0 is equal to 1. सिमिलरली y dash of 0 is equal to 2. And also y double dash of 0 is equal to 2. या आहेत गिवन कंडिशन्स. सो मग आता काय करायचं आहे तर गिवन कंडिशन लिहून घ्या. गिवन इक्वेशन y ट्रिपल डॅश ऑफ t प्लस 2y डबल डॅश ऑफ t मायनस y डॅश ऑफ t मायनस 2y of t is equal to 0. Now taking Laplace transform on both sides, we get, ह्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले येणं खूप इम्पॉर्टंट आहे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. बिकॉज ऑफ फॉर्म्युलानुसारच स्टार्टिंग होते या एक्झाम्पलची, त्यामुळे हे फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहेत. सो याचे फॉर्म्युले काय येणार आहेत बघा. ते y ट्रिपल डॅश ऑफ टीचा फॉर्म्युला आहे s क्यूब y ऑफ s मायनस s square y of 0 minus s y dash of 0 minus y double dash of 0 plus 2 in bracket y double dash of t चा formula s square y of s minus s y of 0 minus y dash of 0, then minus y dash of t चा formula s y of s minus y of 0. Alright, and then y of t चा simple आहे y of s is equal to 0. सो मग आता काय करायचं आहे बघा. गिवन कंडिशन्स ज्या दिलेल्या आहेत त्या पुटअप करून घेऊया या इक्वेशनमध्ये. लाईक y ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे 1, y डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे 2 अँड y डबल डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे 2. त्या पुटअप करून घेतल्या. सॉरी, हियर इज द स्मॉल मिस्टेक. y ऑफ 0 1 आहे. सो मग आता काय करायचं आहे तर y ऑफ यसच्या टर्म लिहून घेऊन त्याच्यातून आपण y ऑफ यस कॉमन घेऊ शकतो. मल्टिप्लाय करून आता काय करायचं आहे तर y ऑफ यसच्या टर्म एकत्र करायचे आहेत आणि त्याच्यातून y ऑफ यस कॉमन घेऊन राहिलेल्या उर्वरित ज्या टर्म असतील त्या इक्वल टू साईनच्या राईट हँडला न्यायचे आहेत. अंडरस्टँड. सो s क्यूब प्लस 2 s स्क्वेअर मायनस s मायनस 2 y ऑफ s. राहिलेल्या टर्म्स बघा. मायनस s स्क्वेअर मायनस 2s मायनस 2s मायनस 4s अँड मायनस 2 मायनस 4 प्लस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. देअरफोर लक्षात घ्या ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला y ऑफ s इज इक्वल टू समथिंग लाईक दॅट इक्वेशन असायला पाहिजे. अशा टर्ममध्ये हे अरेंज करायचं आहे होल एक्झाम्पल आणि मग त्याच्यावरून त्याचा इन्व्हर्स लॅप्लेस घेऊन पुढं सॉल्व करायचं आहे.
त्यामुळे लक्षात ठेवा y ऑफ s इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इन द फर्स्ट पार्ट ऑफ एक्झाम्पल. सो आता मग s क्यूब प्लस 2s स्क्वेअर मायनस s मायनस 2 याचा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडनुसार फॅक्टर्स पाडून घेऊयात. हे सिंपल आहे, फक्त जे इक्वेशन आहे त्याचं कोएफिशियंट्स लिहून घ्यायचे आणि मग ह्या प्रकारे सॉल्व करायचं. नीट चेक करा. आपल्याला फर्स्ट फॅक्टर भेटलेला आहे s मायनस 1 अँड द रिमेनिंग फॅक्टर दिस s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2 इज इक्वल टू 0. परत या इक्वेशनचं फॅक्टर्स लाईक 2 2 1, सो आपल्याला s प्लस 2 अँड s प्लस 1 हे अनदर 2 फॅक्टर्स आणखीन मिळालेले आहेत. आता y ऑफ s इज इक्वल टू काय झालं तर s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5 अपॉन त्या इक्वेशन्सचे हे 3 फॅक्टर्स. नाउ टेकिंग इनव्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स, द फायनल स्टेज ऑफ द एक्झाम्पल. इनव्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. देअरफॉर लॅपलेस इनव्हर्स ऑफ y ऑफ s इज इक्वल टू लॅपलेस इनव्हर्स ऑफ s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5 अपॉन s मायनस 1, s प्लस 1 अँड s प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. सो देअरफॉर हे आपल्याला पार्शल फ्रॅक्शन मेथडनुसार सॉल्व करता येतं. सो आपण हे तसं सॉल्व करायचं आहे. माहितीच असेल तुम्हाला पार्शल फ्रॅक्शन मेथड. सो हे a अपॉन s मायनस 1 प्लस b अपॉन s प्लस 1 प्लस c अपॉन s प्लस 2. So this is our first example. Then s square plus 4s plus 5 is equal to a in bracket. सिम्पली काय करायचं आहे तर याचा जो डिनॉमिनेटर आहे s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5चा, त्या डिनॉमिनेटरनं a into this denominator plus b into this denominator plus c into this denominator आणि मग कॅन्सल आउट होऊन ज्या टर्म्स राहतात त्या म्हणजे ह्या लाईक a इंटू s मायनस 1 s प्लस 1 s प्लस 2 केल्यानंतर त्याचा डिनॉमिनेटर आहे a चा s मायनस 1. सो s मायनस 1 आणि हे s मायनस 1 कॅन्सल आउट होऊन राहतात 2 टर्म a इन ब्रॅकेट s प्लस 1 अँड इंटू s प्लस 2. हे असंच सिमिलरली b साठी पण आणि c साठी पण करून घ्यायचे आणि मग सिम्पली त्यांचं मल्टिप्लिकेशन करून हे असं आपल्याला इक्वेशन भेटेल. ह्याच्यावरून आपण s स्क्वेअरच्या, यशच्या अँड कॉन्स्टंटच्या टर्म सगळ्या सेपरेट करायच्या. बघूच शकता हे तुम्ही इथं 3a प्लस b ब्रॅकेट कंप्लीट यस. हे बघा ह्या यशच्या टर्म्स आहेत अँड देन कॉन्स्टंट्स 2a मायनस 2b मायनस c ह्या आहेत कॉन्स्टंटच्या. ह्या आपण अशा का केल्या तर इकडं आपल्याला जे इक्वेशन आहे म्हणजे कोणतं s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5 ह्याच्याशी कम्पेअर करून आपल्याला इक्वेशन्स काढायचे आहेत आणि ती इक्वेशन सॉल्व करून a, b आणि cच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत, जेणेकरून आपण त्या फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करून दिलेल्या फंक्शनचा लॅपलेस इन्व्हर्स घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण असं केलेलं आहे. सो ह्याच्यावरून कम्पेअर केल्यानंतर हे आपल्याला 3 इक्वेशन्स भेटतात. सो हे 3 इक्वेशन्स आपण आता सॉल्व करूया. देअरफॉर सॉल्व इक्वेशन 2 and 4. Plus c minus c cancel out. So हे 3a minus b is equal to 6. हे आपल्याला 5th इक्वेशन भेटलं. मग आता सॉल्व इक्वेशन 3 and 5. We get इक्वेशन 3 कोणतं आहे 3a plus b is equal to 4 and equation 5th
3a minus b is equal to 6. So a is equal to 10/6. त्यामुळे a काय येईल आपलं 5/3. मग आता हे a ची व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये त्या पुटअप करून बाकी b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. लाईक मी आता हे इक्वेशन 3 मध्ये पुटअप केलेलं आहे. इक्वेशन 3 आहे 3a + b is equal to 4. त्याच्यानुसार b is equal to -1. देन आता a आणि b च्या व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप करून c ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो इक्वेशन 2 मध्ये पुटअप केलेलं आहे मी a + b + c. a आहे आपला 5/3 मायनस b आहे प्लस b आहे -1. सो हे आता सॉल्व करून आपल्याला c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. c is equal to 1 minus 2/3. 1/3. a, b आणि c यांच्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. नाउ फ्रॉम इक्वेशन फर्स्टमध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करून आपण लॅपलेस इन्व्हर्स घेऊ शकतो दिलेल्या फंक्शनचा. सो लॅपलेस इन्व्हर्स ऑफ y ऑफ s इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 5/3. मी डिरेक्टली ती कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर घेते. सो लॅपलेस इन्व्हर्स ऑफ 1/s-1. तुम्ही चेक करू शकता फर्स्ट इक्वेशन -1 लॅपलेस इन्व्हर्स ऑफ 1/s + 1 प्लस 1/3 लॅपलेस इन्व्हर्स ऑफ 1/s + 2. सो 5/3 ह्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली असंच लॅपलेस ट्रान्सफॉर्मला सुद्धा आहे. बट बोथ युनिट्सना फॉर्म्युला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि M3साठी प्लीज तुम्ही PYQ पेपर्स रेफर कराच. बिकॉज ऑफ खूप क्वेश्चन्स रिपीटेड आहेत. त्यामुळे आपल्याला बेनिफिट आहे त्याचं. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. थँक्यू.